ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रियाने आता सदाशिव आणि मैनावतीची खोली व्यवस्थित आवरून ठेवलेली असते. आता ती स्वतःशीच पुटपुटते. आता कशी सायलीच्या आईबाबांची खोली वाटते. ते तिकडून निघणार तेवढ्यात समोरून सायली आणि कल्पना दोघीही आतमध्ये येतात. दोघींना अचानक समोर आलेल पाहून आता प्रिया जरा घाबरतेच. सायली चिडते आणि तिला म्हणते, तू इथे काय करतीयस? तुला सांगितलं होतं ना माझ्या आईबाबांपासून लांब राहायचं म्हणून. त्यावर कल्पना देखील तिला म्हणते, तन्वी, मी तुला आत्ताच सांगते, तू त्यांना काहीही वाकड तिकड बोलायचं नाहीयेस. त्यावर प्रिया लगेचच त्यांना म्हणते, तुम्ही दोघी नेहमी माझ्याविषयी वाईट विचार करता का? अगं सायली, मला खरंच मनापासून आनंद झालाय की तुझे आई बाबा सापडले आणि हेच सांगायला मी इथे आले होते. पण सायली प्रियाला चांगलीच ओळखून असते. ती तिला म्हणते, हो का? मग ते दोघे इथे नाहीयेत हे समजल्यावर सुद्धा इथे का रेंगाळलीस? आता मात्र प्रियाकडे काहीच उत्तर नसतं. ती क्षणभर विचार करते आणि लगेच म्हणते, अगं बघ, किती टापटीप खोली लावलीये हेच बघत बसले. मुद्दामूनच सायलीला पटवून देण्यासाठी की हे तुझेच आई बाबा आहेत. ती मुद्दामून म्हणते, बघ तुझ्यासारखेच आहेत ते, एकदम टापटीप, म्हणजे अगदी काठाला काठ लावून कशी घडी घालायची प्रत. एक गोष्ट अशी जागच्या जागी ठेवायची, एकदम अशी शिस्तीची, सेम. लगेच बेड जवळ जाते आणि म्हणते, अग हे बघ, बेडशीट कस एकदम परफेक्ट लावले. हे बघ, आणि ही चादर बघ, एकदम एजवर लावले. परफेक्ट. कुठेही बाहेर टॉवेल नाही, एक साडी बाहेर नाही, पसारा नाही, अगदी सेम. आठवते तुला सायली, तू आश्रमात असताना पण असंच एकदम अगदी सेम लावून ठेवायचीस. नीट आठवत ते सायली आणि कल्पना दोघींनाही प्रियाच बोलणं पटतं. दोघींनाही छान वाटतं. दोघी हसतात. प्रियाचं काम परफेक्ट झालेलं असतं. तर आता इकडे जेलमध्ये हिप्त आता त्याचा प्लान एक्झिक्यूट करणार असतो साक्षीप. लान आजच करायचं हे ऐकून चांगलीच घाबरलेली असते. ती अण्णांना घाबरतच विचारते, आता काय महिप्त? तिला म्हणतोय, एक काम कर, तुझी अंगठी दे. साक्षी लगेच त्याला अंगठी काढून देते. आता अंगठी घेतल्यावर महिप्त कदमला म्हणतो, कदम, तुला दिलेल्या पैशाची इज्जत ठेवायचा दिवस आलाय, कळलं का? डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचं. इथे कोणीच आलं नाही पाहिजे माझं काम होईपर्यंत. आणि इथे जे सीसीटीव्ही फुटेज आहे ना, त्याचं काय करायचं ते तुझं तू बघ. महिप्त त्याला पुढे म्हणतो, हे बघ महिप्त, शिखर इथे येऊन गेला हे कोणाच्या बापाला पण कळलं नाही पाहिजे. कदम सुद्धा लगेचच हो म्हणतो. आता ते दोघंजण जाणार तितक्यात सायली थांबवते आणि म्हणते, एक मिनिट, हे सीसीटीव्ही वगैरे सगळं मॅनेज होईल, पण मग DNA टेस्ट काय? साक्षी पुरतीच घाबरलेली असते. महिप्त तिला म्हणतो, तुझ्या बापान या सगळ्याची आधीच सोय लावलेली आहे, त्यामुळे काळजी नको करू. आणि मग तो कदमला म्हणतो, चावी दे. आणि त्याला म्हणतो, चल लवकर चल. कदम लगेचच तिकडून बाहेर येतो आणि मुद्दाम होऊन बाहेर जो सगळा स्टाफ उभा असतो तिकडे येऊन थांबतो. मग लेडी हवालदार त्याला विचारते, काय कदम, झाली का ड्युटी? कदम म्हणतात, नाही, वेळ कुठे झालाय अजून? कदमला काहीही करून या सगळ्यांना इकडेच गुंतवून ठेवायचं असतं जोपर्यंत महिप्तच काम होत नाही. महिप्त लगेचच कदमने दिलेली चावी वापरून ज्या सेल मधल्या लेडीला मारायचं असतं ती सेल उघडतो. तर आता इकडे प्रियाने सांगितलेली थाप बरोबर या दोघींना पटलेली असते. कल्पना म्हणते, सायली, हे मात्र खरं आहे, तुझ्यातला जो टापटीपणा आहे ना, तो तुझ्या आईकडंच तुझ्यात आलाय. आता यांच्या या गप्पा चालू असतात तितक्यातच मैनावती तिकडे येते आणि सगळ्यांना तिथेच पाहून म्हणते, अरे बापरे, तुम्ही सगळे इकडे एक मिनिट थांबा. आलेच. तिचे हात आता ओले असतात, त्यामुळे ती डायरेक्ट कपाट उघडते आणि कपाटातल्या सगळ्या वस्तू जमिनीवर फेकायला सुरुवात करते आणि त्याच हातानी त्या वस्तू उचलून बेडवरती तशाच टाकते. पुन्हा इकडून तिकडे ड्रॉवर खोलत असते. आता ती सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त करत असते. हे बघून सायली आणि कल्पना आवासूनच तिच्याकडे बघत राहतात. तर प्रिया मात्र डोक्याला हातच लावून घेते, कारण आत्ताच प्रियाने जे कौतुक केलेलं असतं ते सगळं महिनावती 2 मिनिटात पाण्यात घालते. अखेर
तिला ड्रॉवरमध्ये टॉवेल भेटतो, ती हात पुसते आणि तसाच ओला टॉवेल बेडवरती टाकते. हे पाहिल्यावर सायली आणि कल्पना पाहतच राहतात. आता कल्पना मैनावतीला म्हणते, अहो ते कपडे लगेच. मैनावती म्हणते, ते होय अहो, आमच्या कपड्यांना ना पायच फुटलेले असतात. आमच्या दुकान तर दिवसभर कपडे असेच पडलेले असतात. यावर आता काय बोलायचं सायलीला खरंच काही समजत नाही. तर इकडे जेलमध्ये अखेर महिप्त त्या दुसऱ्या महिला कैदीच्या सेल मध्ये आलेला असतो. साक्षीला आणि रेखाला दोघींनाही चांगलाच घाम फुटलेला असतो आणि त्या महिला कैदीच तोंड दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न सुरू करतो. आता ती बिचारी महिला कैदी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खूप हातपाय जाडत असते. लगेच साक्षी आणि रेखा ड्रामा सुरू करतात. साक्षी जोरजोरात ओरडायला लागते, अग तू कोण समजतेस, कोण स्वतःला. रेखा म्हणते, मी तुझा जीव घेईन, मी तुझे तुकडे तुकडे करीन. यांचा हा गोंधळ आता सगळ्या स्टाफला बाहेर ऐकायला जातो. महिप्त त्या महिला कैदीच तोंड दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो. तोपर्यंत काहीही करून या दोघींना आमचे वाद चालू आहेत हे दाखवायचं असतं. आता साक्षी जोरजोरात ओरडत म्हणते, तू गप्प बस, मी जीव घेईन ना तुझा. रेखा म्हणते, अग तू गप गप, मी जीव घेईन तुझ्या. काय करणार आहेस तू, गप, ओरडू नको. साक्षी जोर जोरात ओरडायला लागते. रेखा तिला जोर जोरात ओरडून म्हणत असते, गप्प बस, आवाज बंद कर, नाहीतर तुझा जीव घेईन मी. तर महिप्तने दुसऱ्या महिला कैदीच तोंड अगदी गच्च दाबून धरलेलं असतं. बाहेर स्टाफला सगळा आवाज जात असतो. आता त्यातली एक हवालदार उभी राहते आणि म्हणते, परत एकदा साक्षी आणि रेखाचं भांडण सुरू झालं वाटतं, जाऊन बघायला पाहिजे. कदम लगेच त्यांना थांबवतो आणि म्हणतो, अहो मॅडम, त्या दोघी भांडतील आणि नंतर गप्प होतील. तुम्ही कशाला लक्ष देताय, जाऊ दे, बसा तुम्ही इकडे, टेन्शन घेऊ नका, रोजच झाले ते. आता त्या लेडी हवालदारला तेपट, ती पुन्हा एकदा खाली बसते. तर इकडे रेखा आणि साक्षी दोघी जणी आणखीनच मोठ्या मोठ्याने भांडत असतात. आता साक्षी तिला मुद्दामून म्हणत असते, सोड, अग तोंड सोड माझं, मला त्रास होतोय. आणि अचानकच जोर जोरात ओरडत आवाज बंद करते. तिला खरंतर महिप्त तिच्या डोळ्यांसमोर दुसऱ्या लेडीला मारत असतो हे बघवत नसतं. आता ती डोळे गच्च मिटून घेते. साक्षी आणि रेखाचा येणारा जोर जोराचा आवाज ऐकून शेवटी पुन्हा ती लेडी कॉन्स्टेबल उभी राहते आणि म्हणते, जाऊन बघतेच नक्की काय चाललंय. कदम पुन्हा तिला अडवतात आणि म्हणतात, मॅडम सांगितलं ना तुम्हाला, ही बसा इथे, लक्ष नका देऊ. तर इकडे महिप्तने अखेर त्या महिला कैदीचा जीवघे घेतलेला असतो. ती बिचारी काहीच कारण नसताना आपले प्राण सोडते. अखेर महिप्तचा प्लान एक्झिक्यूट झालेला असतो. तर इकडे आता ही मैनावती कल्पना, सायली आणि प्रियाला विचारते, तुम्ही तिघे इकडे काही काम होतं का. आता सायली तिला काय सांगणार. सायली म्हणते, नाही, काहीच नाही, आम्ही सहजच आलो होतो. सायली तिला म्हणते, अग आई, तू कपाट अगदी छान लावलं होच, खोली एकदम टापटीप ठेवली होतीस. थांबा, मी पटकन तुला सगळं हे परत लावून देते. मैनावती म्हणते, अग थांब, नको नको, हे सगळं कसणं असं हाताशी असलेलं बरं असतं, म्हणून मी ही खोली बिली आवरायला अगदी जात नाही. मैनावतीने असं म्हटल्यावरती कल्पना आणि सायली दोघी एकमेकींकडे आश्चर्यानेच पाहतात. तर प्रियाला तर आता काय बोलावं काही सुचत नाही. नेम की मैनावती आता सायलीला विचारते, ही खोली तू आवरली होतीस का. सायली म्हणते, नाही. मग आता कल्पनाच म्हणते, कदाचित ना विमलने आवरून ठेवली असेल. आता मैनावती म्हणते, कस असतं ना ताई, कुठली पण वस्तू ना अशी चटकन सापडलेली बरी असते. ही कपाट बिपाट शोधायला कोण जाणार. त्यामुळे तुमच्या विमल ताईंना सांगा जरा खोली बिली आवरू नको. आमची प्रिया आता दात ओटच खायला लागते. तर सायलीला तर खूपच आश्चर्य वाटत असतं, कारण तिची टापटीप राहण्याची सवय तिच्या आईशी काही मॅच होत नसते. कल्पना तरी काय बोलणार. कल्पना आपली मान डोलावते. आता प्रिया मनातच पुटपुटते, ही टेलर येण माझ्या वाईटावर का टपलीय. अगं माझ्यावर उपकार कर आणि त्या सायली सारखी वाघ, माझ्यासारखी वाघ लिस ना.
तर माझं पितळ उघड पडेल. तर इकडे महिप्त आता त्या मारलेल्या महिला कैदीची बॉडी घेऊन साक्षीच्या सेलमध्ये घेऊन येतो. तरी सुद्धा साक्षी आणि रेखा अजूनही जोरजोरात मुद्दामूनच भांडण चालूच ठेवतात. समोर डेड बॉडी पाहून साक्षी चांगलीच घाबरलेली असते. आता महिप्त खिशातून साक्षीची अंगठी काढतो आणि त्या डेड बॉडीच्या हातामध्ये घालतो आणि मग साक्षीला जेलच्या बाहेर काढतो. आणि मग लगेच रेखा हातामध्ये काचेची फुटलेली बॉटल घेते आणि त्या डेड बॉडीवरती जोरजोरात वार करायला लागते. आणि साक्षी उगाच जोरजोरात किंचाळत राहते. त्यानंतर साक्षी आणि महिप्त तिथून पळून जातात. आता हे हवालदार एवढा मोठा आवाज होतो म्हटल्यावरती आता कोणी जागेवर बसत नाही. सगळे जण आता धावत पळत जेलच्या दिशेने निघतात. आल्या आल्या कदम जोरजोरात ओरडायला लागतो, खून झाला, खून झाला साक्षी, शिखरेचा खून झाला. अरे दादा, अँब्युलन्स बोलवा साक्षी, शिखरेचा खून झाला. आता सगळेच हवालदार वाकून वाकून आतमध्ये पाहत असतात. सगळ्यांनाच असं वाटायला लागतं की रेखाने साक्षी शिखरेचा खून करून टाकला. कदम जोरजोरात ओरडत तिथून पळ सुटतो, खून झाला, खून झाला साक्षी, शिखरेचा खून झाला. आणि साक्षी शिखरेचा रेखाने खून केला असं म्हणत पटकन जेलचे दरवाजे बंद करून टाकतो. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको, तुला काही मदत करू का? आता तितक्यातच त्याचा फोन वाजतो. तो फोन उचलतो. त्याच्या कुठल्या तरी मित्राचा फोन असतो. अर्जुन त्याला फोनवरच म्हणतो, उठ, तुला इतक्या वर्षांनी माझी आठवण आली. अरे ते मिठाईच दुकान ना, त्याच्या उजव्या अंगालाच माझं घर आहे. अन्नपूर्ण निवास विसरलास का? अरे येपटकन ये, फिर बनायंगे. अर्जुन अर्जुन की जोडी, मी येतो तुला बाहेर न्यायला, पटकन ये. आता सायली विचारते, कसली जोडी? अर्जुन म्हणतो, अगं माझ्या कॉलेजचा खूप जवळचा मित्र येतोय, तो इथेच आलाय, मी पटकन आलो त्याला घेऊन. तितक्यातच समोर अर्जुन म्हणजे प्रेमाची गोष्ट 2 या चित्रपटाचा आपला हिरो तो येऊन उभा राहतो. आता आपला अर्जुन म्हणजे अर्जुन सुभेदार त्याला जोरात ओरडून म्हणतो, अरे अर्जुन मेरे यार, वेलकम. आणि मग दोघेही एकमेकांना छान मिठी मारतात. आता अर्जुन सुभेदार म्हणतो, हा माझा मित्र अर्जुन. सायली म्हणते, त्यांचं नाव पण अर्जुन आहे. अर्जुन सुभेदार म्हणतो, हो, आणि कॉलेजमध्ये आमची जोडी खेम्स होती. बरं अर्जुन अर्जुन असं म्हणून दोघेही एकमेकांना टाळी देतात. मग आता अर्जुन सुभेदार अर्जुनची ओळख करून देताना म्हणतो, ही माझी बायको सायली. आता तो सायलीला हॅलो करायला, शेक करायला हात पुढे करतो. सायली पटकन नमस्कार करते. अर्जुनला जरा हसायलाच येत. तो पुन्हा हा नमस्कार करतो आणि मग दोघे पुन्हा शेक हड करतात. आता सायली म्हणते, खूप घनिष्ठ मैत्री दिसते तुमच्या दोघांची. अर्जुन म्हणतो, म्हणजे? आता अर्जुन पुढे काही बोलणार त्याआधीच आपला हिरो अर्जुन म्हणतो, एक मिनिट, ही तुझी बायको आणि हिचं बोलणं तुला कळतं? आता अर्जुन सुभेदार म्हणतो, म्हणजे? त्यावरती दुसरा अर्जुन म्हणतो, म्हणजे काय आहे ना सायली, कॉलेजमध्ये असताना ना, कॉलेजमध्ये असताना याचं मराठी कसं होतं माहिती का तुला? मी हाय स्पीडने कॉलेजमध्ये एंटर करून क्लासरूममध्ये टर्न होऊन तिने मला शार्प लुक दिला. म्हणजे 16 शब्दांच्या वाक्यामध्ये 10 शब्द इंग्लिश असणार आणि फक्त 6 शब्द मराठी. आता अर्जुन जरा कपाळालाच हात लावतो. अर्जुन पुढे म्हणतो, आणि तू तर घनिष्ठ मैत्री वगैरे म्हणणारे निघालीस म्हणून म्हटलं. आता लगेच अर्जुन सुभेदार त्याला थांबवतो. म्हणतो, आता मी पण चांगली मराठी भाषा बोलतोय आणि कसं आहे, नाबायकोचा वाण नाही पण गुण लागलाय. आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, सायली हा कोण आहे? आणि आमचा अर्जुन कुठे? सायली हसते आणि अर्जुन सुभेदारचा हात पकडत म्हणते, हे तुमचेच अर्जुन आहेत, पण आता माझे आहेत. लग्न झाल्यानंतर चांगले परिणाम तर होणारच ना? आता अर्जुन म्हणतो, चांगले परिणाम तर होणारच. मग सायली दोघांनाही म्हणते, आता तुम्ही बसा, मी कॉफी घेऊन येते. मग आता कॉफी घेऊन झाल्यावर तिघेही छान गप्पा मारत बसलेले असतात. आता अर्जुन सायलीला म्हणतो, सायली हा माझा मित्र इतका इम्पल्सिव्ह आहे ना, की त्याला जर वाटलं ना की आता मला 50 पाणीपुरी खायच्यात तर तो खायचा. आता त्याला वाटलं की स्विमिंग पूल मध्ये उडी मारायची
तर तो मारायचा. मग आता दुसरा अर्जुन म्हणतो, वाटलं लग्न करावं. टाकलं लग्न करून. आता हे ऐकल्यावरती अर्जुन आणि सायली दोघी त्याच्याकडे पाहतच राहतात. तो म्हणतो, अरे अर्जुन, मी असंच लग्न सुद्धा इम्पल्सिव्हपणे केलं. सायली त्याला म्हणते, भाऊजी अहो, लग्नाचा निर्णय तुम्ही पटकन घेऊन टाकला. आता तो अर्जुन म्हणतो, हो टाकला घेऊ, पण ना आता अडकलोय. म्हणजे पुढेही जाता येत नाहीये आणि मागे सरता येत नाही. सायली विचारते, म्हणजे तुम्ही असं काय केलंत भाऊजी आता लगेच? अर्जुन म्हणतो, हे बरं आहे, नवरा बायकोमध्ये काहीही प्रॉब्लेम झाला की सगळा दोष काय नव्याचाच असतो का? नव्यानेच काही केलेलं असतं का? मी तर काहीच नाही केलं. मला तर आत्ता सुद्धा कळत नाही की मला काय करायचंय. तो अर्जुन सुभेदारला विचारतो, मला सांग अर्जुन, जर एकत्र राहता येत नसेल तर वेगळं व्हायला हवं ना? अर्जुन सुभेदार त्याला म्हणतो, अरे थांब, तुझ्या लग्नाबद्दल मला आता कळतेय आणि तू लगेच वेगळं व्हायचं काय म्हणतोयस? सायली म्हणते, भाऊजी इतक्या टोकाचे निर्णय कशासाठी घेताय तुम्ही? अहो, लग्नाच्या गाठी तर स्वर्गात बांधलेल्या असतात. लगेच अर्जुन म्हणतो, क्लादू असतात त्या गाठी. अरे यार, जी गाठी 1 वर्ष सुद्धा टिकत नाही ती काय कामाची? तुम्हाला सांगतो ना, लग्न ही एकमेव अशी जखम आहे जी व्हायच्या आधीच हळद लावली जाते. आता अर्जुन सुभेदार त्याला म्हणतो, होल्डन, मला सांग, तू आणि वहिनी तुम्ही कम्पॅटिबल नाहीयेत का? आता नवीनवाला अर्जुन म्हणतो, हे तू 180 डिग्रीमध्ये चुकतोयस. अर्जुन, काय ना, माझी बायको खूप चांगली आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहे, पण अनुभवावरून सांगतो तुम्हाला, एक वेळ बायकोना मैत्रीण होऊ शकते, पण मैत्रीण तुमची बायको होणं इम्पॉसिबल. हे सगळं ऐकून सायली जरा हसतेच्याने म्हणते, मला नाही असं वाटत भाऊजी. आता आमचंच बघा ना, आम्ही आधी एकत्र काम केलं, मग लग्न केलं आणि मग आमच्यात मैत्री झाली आणि मग आम्ही प्रेमात पडलो आणि मग आमच्यात विरह आला, पण आम्ही पुन्हा लग्न केलं. आता दुसरा अर्जुन लगेच म्हणतो, अरे बापरे, ही तर रोलर कोस्टर राईड्स आहे. पण काय ना वहिनी, मला ना या असल्या राईडमध्ये मळमळायला होतं, त्यामुळे अर्जुन मला डिव्होर्स घ्यायलाच हवा. ते काय ना, आमच्या प्रेमाचा धागा आहे ना वीक झालाय, देअर इज नो होप. मग त्यानंतर लगेचच अर्जुन सोबत पदार्थाला समजावतो, अरे हे बघ, लग्नानंतर चेंजेस होतच राहतात, पण ते पॉझिटिव्ह चेंजेस असतात, यात इतकं स्ट्रेस घेण्यासारखं काहीही नाहीये. यू नो वॉट आय थिंक, तू तुझ्या रिलेशनमध्ये सेकंड चान्स द्यायला हवास. आता सायली पुन्हा त्याला समजावत म्हणते, भाऊजी आमच्याकडे तर एक वेळ अशी आली होती की आमचं सगळं संपलं होतं, यांना तर यांच्या मनाविरुद्ध दुसरीकडे लग्न करावं लागणार होतं. आमची तर सगळीच नातीपणाला लागली होती, पण आम्ही एकमेकांच्या बाबतीत कधीच हार नाही मानली. त्यावर लगेचच अर्जुन सुभेदार म्हणतो, अरे तेव्हा आम्ही पण खूप घाबरलो होतो. आता तू जसा विचार करतोस ना, एक्झॅक्टली आम्ही पण तसाच विचार करायला लागलो होतो की देअर इज नो होप, पण आशा असते, टनलच्या दुसऱ्या बाजूला प्रकाश असतोच. आता हे आपल्याला ठरवायचे की टनलच्या बाहेर निघायचे की टनलमध्येच अडकून राहायचे. मग सायली अर्जुनला समजावत म्हणते, भाऊजी मी काय म्हणते, तुम्ही ना स्वतःला एक संधी द्याच आणि तुमची जवळची मैत्रीण असलेल्या तुमच्या बायकोला सुद्धा एक संधी द्याच. मग आता दुसरा अर्जुन म्हणतो, मी फक्त तुम्ही जे बोलताय ते ऐकत नाहीये, तर तुमच्या दोघांच्या डोळ्यातलं प्रेम सुद्धा पाहतोय आणि हे सगळं पाहिल्यावर मला असं वाटतंय की खरंच मी सुद्धा माझ्या नात्याला दुसरा चान्स द्यायला हवाच. अर्जुन सुभेदार लगेच म्हणतो, फॅटास्टिक. आता सायली म्हणते, हे बघा, ज्याची त्याची प्रेमाची गोष्ट वेगळी असते आणि माझी तर खात्रीच आहे तुमची प्रेमाची गोष्ट ही आमच्यासारखीच जगावेगळी असेल. लगेच नवीन अर्जुन म्हणतो, अरे तुमच्या प्रेमाची तर अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ पडली, तुम्हाला दोघांना नाही. ऑल द बेस्ट. आणि तुम्ही आता मला जे काही सांगितलं त्या सगळ्यासाठी थँक यू. बरं चला आता मी निघतो. असं म्हणून तो आता जाण्यासाठी निघतो. माझी मेरी माझी आता वाट बघत असेल असं म्हणून तो खिशातून फोन काढायला जातो, तेव्हा त्याच्या खिशातून एक कार्ड पडतं. अर्जुन सुभेदार ते कार्ड उचलतो आणि अर्जुनला विचारतो, हे काय? तो म्हणतो, तू आत्ताच म्हणालास ना
की मला सेकंड चान्स घ्यायला हवा हे कार्ड देणार सुद्धा मला देवाप्रमाणे मिळाला. माझं आयुष्य बदलायला किंवा माझं नशीब बदलायला हे कार्ड त्याने मला सेकंड चान्स घेण्यासाठी दिले. आणि मग फायनली तो या दोघांचाही निरोप घेऊन तिथून निघून जातो. तर आता इकडे अर्जुन त्याच्या खोलीमध्ये आपलं आपलं काम करत बसलेला असतो. सायली सुद्धा रूमची आवरावर करत असते. तितक्यात अर्जुनच्या फोनवरती कसलासा मेसेज येतो. अर्जुन मेसेज वाचतो आणि धक्क्यानेच म्हणतो वॉट. आता लगेचच तो लॅपटॉपवरती ऑनलाईन न्यूज चालू करतो. सायली विचारते अहो काय झालं आता. ब्रेकिंग न्यूजमध्ये साक्षी शिखरेचा जेलमध्ये खून झाला याच्या बातम्या सगळं या चॅनलवरती झळकत असतात. आता न्यूज रिपोर्टर सांगत असते की साक्षी शिखरे यांची जेलमध्ये निर्गुण हत्या करण्यात आली. प्रसिद्ध बिल्डर महिप्त शिखरे यांची मुलगी साक्षी शिखरे यांची हत्या करण्यात आली. आत्ताच आलेल्या हाती आलेल्या बातमीनुसार जेलमध्ये एका महिला कैदीद्वारे साक्षी शिखरेचा निर्गुण खून करण्यात आलाय. जेलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आता आपल्या सोबत आहे साक्षी शिखरेचे वडील महिप्त शिखरे. महिप्त आता रडत रडतच म्हणत असतो माझी एकुलती एक सोन्यासारखी पोर मला सोडून गेली. आता मला फक्त तिचाच आधार होता. मला एक कळत नाही की आता मी कसं जगायचं, कोणासाठी जगायचं. अगं पोरी स्वर्गात जाताना निदान मला तरी घेऊन जायचं. आता इथे या सगळ्या बातम्या ऐकून सायली आणि अर्जुन या दोघांनाही मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. आता ती न्यूज रिपोर्टर महिप्तला विचारते तुमच्या मुलीच्या बाबतीत असं काही घडेल याची काही तुम्हाला कल्पना होती का. आता महिप्त म्हणतो कल्पना होती, कारण मी जेव्हा जेव्हा जेलमध्ये तिला भेटायला यायचो तेव्हा ती मला सारखी सांगत होती की इथल्या बाकीच्या महिला कैदी तिला खूप त्रास देतात. एक बाईसारखी तिच्या झिंज्या उपटायची आणि तो रडतच म्हणतो मला तर खात्री आहे की त्याच बाईने माझ्या साध्या भोळ्या मुलीला मारलं असणार. आणि जोरजोरात आकात करत म्हणत असतो माझ्या साध्या भोळ्या पोरीचा जीव घेतला. एकुलती एक पोर होती माझी. आता मी कोणासाठी जगायचं, पण आता मी कोणाला सोडणार नाही. मी एकेकाला डावा ठोकणार, मी कोणालाच सोडणार नाही. आता हीच बातमी नेमकी प्रिया सुद्धा तिच्या फोनवरती पाहत असते. प्रिया आता स्वतःशीच म्हणते साक्षी शिखरेचा जेलमध्ये खून नाही हे कसं शक्य आहे. महिप्त शिखरेच्या मुलीला हात लावायची हिम्मत कोणाचीच होऊ शकत नाही. प्रिया बरोबर महिप्तला ओळखून असते. ती म्हणते आणि जरी हे खरं असत ना तर महिप्त असा कॅमेऱ्यासमोर रडत बसला नसता. त्याने एव्हाना जेलमध्ये 2-3 खून तर केलेच असते. नक्कीच यामध्ये ना काहीतरी गडबड आहे. तर आता इकडे सायली आणि अर्जुन सुद्धा या न्यूजने धक्क्यामध्ये असतात. सायली अर्जुनला विचारते अहो हे सगळं खरं असेल का, आणि जरी खरं असेल तरी जेलमध्ये कैद्याचा खून कसा काय होऊ शकतो. अर्जुनला सुद्धा काहीच कळत नसतं. तो लगेचच इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो आणि त्यांना विचारतो की ही जी न्यूज व्हायरल होते साक्षी शिखरेचा खून झाला ती खरी आहे का. आता इन्स्पेक्टर साहेब तिथून अर्जुनला ही न्यूज खरी असल्याची बातमी देतात. आता अर्जुन फोन ठेवतो. सायली लगेच त्याला विचारते काय म्हणाले. इन्स्पेक्टर सावंत. अर्जुन म्हणतो ही बातमी खरी आहे. साक्षीची बॉडी आता पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. रिपोर्ट्स आले की ते मला फोन करतीलच, पण आता इथे सायलीला सुद्धा जराशी शंका आलेली असते. ती स्वतःशीच विचार करते हे असं कसं होऊ शकतं. तर इकडे महिप्त आणि नागराज दोघेही गाडीमध्ये बसलेले असतात. तितक्यातच नागराजच्या फोनवरती प्रिया कॉल करते. नागराज फोन महिप्तला दाखवत म्हणतो महिप्त बबली कॉलिंग. महिप्त म्हणतो आवाज वाढव. नागराज फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो हॅलो बबली मॅडम, काय म्हणताय, कशी काय आठवण काढली. प्रिया म्हणते तुम्ही आणि तुमचे मित्र कसले सॉलिड आतो. नागराज म्हणतो ते आहोतच की, पण तुला आज कसा काय साक्षात्कार झाला. प्रिया आता हसतच म्हणते नाही म्हणजे कसला मस्त ड्रामा क्रिएट केलाय. साक्षी जेलमध्ये मेली, आता तुम्ही अख्ख्या जगालाच फसवायला निघालात, पण तुम्ही प्रियाला कधीच फसू शकत नाही.
इतकी छोटी गोष्ट लक्षात नाही आली का तुमच्या आता महिप्त चिडतो आणि जोरातच ओरतो बुबली. तो काय ड्रामा अभिमान आहे कळलं ना. आता प्रिया हसते आणि म्हणते जाऊ दे अण्णा सर, बाय द वे मी काय म्हणते, तुम्हाला ना मी आत्ताच न्यूज चॅनलवरती रडताना बघितलं, खोट रडताना कसले चिकणे दिसता हो तुम्ही. आणि मग लगेचच आवाजाचा सूर बदलत म्हणते, पण अण्णा सर आता ना खरं रडायची तयारी ठेवा. माझ्याच आई वडिलांना माझ्याच घरात आणून जो सापळा लावायची तयारी केली ना तुम्ही, आता तो सापळा तुमच्यावरच कसा उलटते ना याची वाट बघा. आता तो प्रश्न फक्त व्हिडिओचा नाही हो, तुमची साक्षी जिवंत आहे हे जर मी सिद्ध केलं ना तर तुमच्यावर केवढ्यावर पडेल याचा जरा विचार करा. आणि महिप्तला धमकी देतच म्हणते, त्यामुळे आता माझ्याशी पंगा घ्यायचा नाही हे लक्षात ठेवा. आता नागराज सरळ फोन कट करतो. महिप्तच्या डोळ्यामध्ये तर अक्षरशः रक्तच उतरलेल असत. महिप्त चिडूनच नागराजला म्हणतो, ही बुबली एवढं बोलते ना, खरं तर हिच्या बोलण्यावर बंदी आणायला पाहिजे. तुमच्या त्या वकील भावाला सांगून हीच काहीतरी करा लगेच. नागराज म्हणतो, तू उगाचच माझ्या भावाचं नाव नको काढूस, त्यापेक्षा याच जातो आणि तिला भेटूनच येतो, म्हणजे ना तिला काही करताच येणार नाही. आता महिप्त सुद्धा म्हणतो तेच बरं पडेल. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता साक्षी एका नव्या रूपामध्ये, नवीन स्टाईलमध्ये पाहायला लागतात. तन्वी अर्थात प्रिया आता प्रचंड घाबरलेली असते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.